हाय, हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी तुम्हाला माझं वुलन मॅटचं कलेक्शन दाखवणार आहे. खूप दिवस झाले मला हा व्हिडिओ बनवायचा होता. खूप ताई मला मेसेज करत होत्या माझ्या बिझनेस नंबरवरती की तुमचं वुलन मॅटचं कलेक्शन दाखवा, तुम्ही काय काय बनवले काय नाही ते. आणि मकर संक्रांतीसाठी पण काही नवीन आयडिया असतील तर ते पण सांगा. मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते सांगेनच. आणि मकर संक्रांतीसाठी जे आपण वाण देणार आहे त्याचा एक सेपरेट व्हिडिओ मी बनवणारच आहे तसा. आता पहिल्यांदा मी तुम्हाला उलन मॅटचं कलेक्शन दाखवते माझं. तर स्टार्टिंग मी या गुलाबापासून करते. हे बघा, हे गुलाब आहे. हे 1 फीट पेक्षा पण थोडस कमी आहे गुलाब मी बनवलेला आहे. ह्याची डिझाईन कशी घ्यायची, कुठून घ्यायची, हे मी याचा डिटेल व्हिडिओ मध्ये दाखवलेला आहे. ह्या गुलाबाचा व्हिडिओ मी सेपरेट बनवलेला आहे, तिथे तुम्ही जाऊन बघू शकता. त्याच्यानंतर हा हत्ती, या हत्तीचा पण मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही नक्कीच चेकआउट करा. हा 1.5 ते 2 फुटापर्यंत हत्ती आहे. हत्तीचे मी तसे 2 साइड बनवलेला आहे. एक उजव्या सोंडेचा हत्ती आणि एक डाव्या सोंडेचा हत्ती. त्यानंतर हे मोराचे डिझाईन. तर ह्याचा पण मी व्हिडिओ बनवलेला आहे. त्यानंतर पाटासमोर ठेवण्यासाठीच हे कमळाची डिझाईन मी बनवलेली आहे. त्यानंतर हे पण पाटासमोरच बनवलेलं आहे. खूप काहींना हे आवडलं आणि त्यांनी मला ह्याच्याबद्दल खूप छान छान कमेंट केल्या. त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानते. त्याच्यानंतर महालक्ष्मीची वुलन मॅट. ह्याचा मी मार्गशीर्ष महिन्यात उपयोग सुद्धा केला होता आणि ह्याचा मी डिटेल मध्ये व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे, तुम्ही नक्कीच चेकआउट करा तो व्हिडिओ. तर एका ताईने मला विचारलं की याची साईज किती आहे, तर ही पूर्ण 2 फीट पेक्षा जराशी जास्त आहे महालक्ष्मीची साईज. मी याची झेरॉक्स प्रिंट काढून आणली होती आणि मग कार्बनच्या साह्याने मॅट वरती ह्याला ट्रेस केलं होतं आणि मग पूर्ण फिलअप केलेलं आहे याला. नथ इथे तुम्हाला दिसत नाहीये का, तर नथ मी ऑक्साईडची म्हणजे काय म्हणतात त्याला, इमिटेशन ज्वेलरी मधून मी घेतली होती. ती मी तर लावलेली नाहीये. ज्या वेळेस मला ह्याचा यूज करता येईल त्यावेळेस मी त्याला चिपकावेन. त्यानंतर ज्या वेळेस मी स्टार्टिंगला जे बनवत होते वुलन मॅटचं, तर तेव्हा हे मी कमळ बनवलेलं होतं. असं मी हे कधी दाखवलं नाही, पण मी पहिल्यांदा हे व्हिडिओ मध्ये शेअर करते. ह्याचं कलर कॉम्बिनेशन वगैरे तर मला काही जमलेलं नाहीये, पण मी हे बनवलं होतं. त्यानंतर हे छोटस कमळ, याचा मी लाईव्ह व्हिडिओ घेतला होता. तर लाईव्ह मध्ये मी हे कसं बनवलं हे तुम्हाला सांगितलं आहे, तुम्ही तो पण व्हिडिओ बघू शकताय. आणि तुम्ही ह्याला संक्रांतीच्या वाणासाठी म्हणून सुद्धा यूज करू शकता. अगदी छोटसच आहे एकदम, हातापेक्षा जराशी मोठी डिझाईन आहे ही. या गुलाबाला सुद्धा तुम्ही संक्रांतीसाठी वाण म्हणून यूज करू शकता. छान वाटेल हे ज्यावेळेस तुम्ही वाण म्हणून द्याल ही. त्यानंतर हा मी नजरबट्टू बनवला होता वुलन मॅटचाच. तर हा पोह्याच्या प्लेटच्या साईजचा आहे. तुम्ही याचा सुद्धा यूज वाण म्हणून करू शकता. याला मी खाली घंट्या पण लावल्या होत्या, तिची 1 घंटी पडलेली आहे, बाळाने खेळत खेळत त्याला ओढून काढलं होतं. तर असं माझं कलेक्शन आहे, जे मी उंबऱ्यावरती वुलन मॅट बनवले होते उंबऱ्याच्या समोर टाकायला, किंवा काही पाटाच्या समोरच्या गोष्टी बनवल्या होत्या, किंवा तोरण बनवले होते, ते मी घरी वाटून टाकल्या सगळ्यांना, मम्मीला मावशीला वगैरे. त्याच्यामुळे आता तुम्हाला इथे हे दिसणार नाही. अशा खूप साऱ्या गोष्टी मी बनवल्या होत्या. तर खूप काही मला अशा प्रश्न विचारत होते की तुम्ही कस्टमरला कसं हँडल करतात. तर मी त्या ताईंना सांगेन की मी आजपर्यंत कस्टमर कुठला हँडल केलेला नाहीये. का तर बाळाच्या भीतीने मी
तो झोपल्यानंतरच अशा गोष्टी बनवलेल्या आहेत का, तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलंच आहे की ग्लू गन ही खूप गरम असते आणि मला त्याचीच भीती वाटत होती की तो येईल आणि पटकन धरेल का, तर बाळ कसं त्यांना अशा गोष्टींची आवड, नवीन नवीन गोष्टींची आवड असते बघितलं की. म्हणून मी कस्टमर हँडल करणे हा प्रकार घेतलेला नाही. पण तुम्हाला वुलन मॅट कशी विकायची सोशल मीडियावरती किंवा कसं त्याचं ॲडव्हर्टाइज करायचं याचा मी डिटेल व्हिडिओ बनवेनच. चला तर मग हा व्हिडिओ मी इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट नक्कीच करा. आणि तुम्हाला माझ्याकडून अजून कोणत्या डिझाईन नवीन पाहिजे किंवा अजून कोणती आयडिया तुम्हाला हवी, मला नक्कीच कमेंट करून सांगा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि सबस्क्राईब करत राहा.